हा व्हिडिओ बीजिंग चायना मधला आहे आणि येथे चायनीज आर्टिस्ट रामायण परफॉर्म करतात। हा ना इंडियन आर्टिस्ट ना इंडियन डायरेक्टर सगळे पूर्ण चायनीज आहेत। पण खरा प्रश्न हा आहे की चायना मध्ये रामायण आलं तरी कुठून। ही आदि काव्य द फर्स्ट पोयम नावाचे एक डान्स ड्रामा परफॉर्मन्स आहे आणि खास गोष्ट म्हणजे ती भरतनाट्यम स्टाईल मध्ये सादर केली जाते आणि याची डायरेक्टर आहे चायनीज भरतनाट्यम एक्सपर्ट जिन शानशान। पण या सगळ्यांच्या मागे एक मोठं नाव आहे जी सियान नील, चायना मधला एक लेजेंडरी स्कॉलर। इंडियन कल्चर बद्दल एवढी आवड होती की जर्मनला जाऊन संस्कृत आणि पाली शिकला। नंतर तो पिकिंग युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर बनला, पण कल्चर रिव्होल्यूशन दरम्यान त्यांना देशद्रोही म्हणून घोषित केलं आणि जेलमध्ये टाकलं। आणि इमॅजिन करा इतक्या वाईट परिस्थितीमध्ये त्याने सिक्रेटली रामायणाचे 24,000 प्लस श्लोक चायनामध्ये ट्रान्सलेट केले। रिव्होल्यूशन संपल्यानंतर हा ट्रान्सलेट चायनामध्ये खूप पॉप्युलर झाला आणि पहिल्यांदाच रामायण चायनीज लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचलं। इतकंच नाही, जी सियालिन यांना भारताने पद्मभूषणने सुद्धा सन्मानित केलं। म्हणूनच आज चायनामध्ये सुद्धा रामायण जिवंत आहे। तुम्हाला आधी माहिती होतं का? खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा।